जीवनामध्ये कधीच आजारी पडायचे नसेल तर आपल्याला काही गोष्टी, काही नियम पाळावे लागतात. त्या कोणत्या, त्या आज आपण पाहणार आहोत. कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. दररोज किंवा दर आठवड्याला किमान वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात आणि व्यायामात योग्य तो बदल करता येईल. जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित ठेवा आणि संतुलित आहार घ्या. रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. ताजे आणि सकस पौष्टिक जेवण घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सीझनल फळे व भाज्यांचा समावेश करावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्यावी लागेल. आपल्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी दररोज मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक विटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही. दररोज योग्य प्रमाणात पाणी घ्या आणि हायड्रेटेड राहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतो टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत आणि घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचं सेवन कधीही फायदेशीरच ठरतं. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर घ्या. नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जर जाणं आपल्याला शक्य नसेल तर घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा सायकलिंग करणे किंवा योगासने करणे तब्येतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तुमचा स्क्रीन टाईम म्हणजेच मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर यांचा टाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो असे म्हणतात. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीन टाईम हा मर्यादित ठेवला पाहिजे. पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळालीच नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते आणि मेंदूवर देखील त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मद्यपान व धूम्रपानापासून शक्यतो लांब राहा. धूम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर, किडनीच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळाच किंवा मद्यपानाचे प्रमाण कमीत कमी मर्यादित ठेवा. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आणि भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या. आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा. जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा अँझायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास कधीही संकोच करू नका. आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्राणायाम व ध्यानधारणा करणे, रोजनिशी लिहिणे, कुठले तरी छंद जोपासणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे यामुळे आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्वचेचे उन्हापासून नेहमी संरक्षण केले पाहिजे. त्वचेची काळजी घेण्याची सर्वात महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय. सूर्यामुळे आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या, त्वचेवर डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात. तसेच त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो. त्यामुळे नेहमी सनस्क्रीन ही वापरलीच पाहिजे. भिजलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि पचनक्रिया सुधारते. ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी रोज ऊसाचा रस घ्यावा. कॅल्शियमप्रमाणेच मॅग्नेशियम हाडांसाठी तितकेच महत्त्वाचे असते. काजू मधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही हाडे मजबूत करण्यास मदत करतात. रोज एक टोमॅटो खाणाऱ्यांचे केस कधीच पांढरे होत नाहीत.
जर तुमच्या दातांना कीटकांचा त्रास होत असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाची टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल किंवा कोणतंही काम करण्याची इच्छा होत नसेल तर ह्या खालील टिप्स तुम्ही नेहमी आत्मसात करा. सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अधुरी झोप झाल्यामुळे आपली नेहमी चिडचिड होते. तसेच जास्त झोपल्याने सुद्धा शरीरात आळस निर्माण होतो. पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते. शॉवर खाली आंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे. यामुळे नेहमीच फ्रेश वाटत असते. जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रित असते. व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे नेहमी टाळावे. व्यायामामुळे रक्तात एंड्रॉफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा नेहमी दूर होत असतो. झोपण्याआधी 1 ग्लास गरम दूध घेतल्यानं नेहमी शांत झोप लागते. दुधामधील ॲमिनो ॲसिडमुळे झोप शांत लागण्यास मदत होत असते. दिवसभरात दह्याचं सेवन होत असेल तर शरीराला शांत झोप लागत असते. झोपण्याआधी दूध किंवा पाण्यासोबत चिमूटभर जायफळाची पावडर घेतल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खसखस, साखर आणि मध एकत्र करून हे चाटण घेतल्यास झोप लागण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा असल्यास झोपेमध्ये व्यत्यय येत नाही. झोपण्याआधी गरम पाण्यात तुळशीची आणि पुदिन्याची पानं घालून आंघोळ केल्यास झोप अतिशय सुखकर लागते. कमी पाणी पिल्याने आपले ओठ नेहमी कोरडे होतात आणि ओठांवर भेगा पडू लागतात. म्हणून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्यांचे सेवन करावे, कारण जन्माला येणाऱ्या मुलाचा रंग निखळण्यास मदत होते. आपल्या केसांना कांद्याचा रस लावल्याने पांढरे केस देखील काळे होतात. हा रस लावल्याने केस पांढरे होणे तर कमी होईलच, पण केस चमकदार सुद्धा होतात. मासे आणि अंडे एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि मासे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन कधीच करू नये. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. द्राक्षांमध्ये प्रोटीन्स, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट तसेच ग्लुकोजचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्याने द्राक्ष खावे. थकवा जाणवत असेल तर द्राक्ष खाल्ल्याने थकवाही पळून जाऊन ताजेतवाने वाटते. आपल्या शरीरातील काही अनावश्यक द्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा द्राक्षातील साखर खूपच उपयुक्त ठरत असते. रक्तातील क्षारांचे संतुलन राखण्यासाठीही द्राक्ष खाणं अतिशय उत्तम असतं. शरीरातील आम्ल वाढल्यासही द्राक्ष खाल्ल्याने ते कमी होते. रोज द्राक्ष खाल्ल्याने अपेंडिक्स, भोवळ येणे, रक्ताचे काही विकार आणि थकवा हे विकार होणे टाळता येऊ शकते. मानसिक तणावाखाली असलेल्यांनी तर द्राक्षांचे सेवन करावेच. यामुळे त्यांना तणावातून मुक्तता मिळू शकते. पचनक्रिया सुधारण्यासही द्राक्ष सहाय्यकारी ठरतात. अजून खूप सारी माहिती आहे जी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तेव्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.